सुजय विखे पाटलांकडून ईव्हीएम मायक्रो कंट्रोलरच्या पडताळणीची मागणी करण्यात आलेली आहे। अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांनी याबद्दलची मागणी केली आहे। ईव्हीएम पडताळणीची मागणी करणारे भाजपचे हे पहिले उमेदवार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव झालेला होता आणि त्यानंतर सुजय विखे यांनी केलेली ही मागणी समोर येते। तर ईव्हीएमची पडताळणी करावी अशा स्वरूपाची मागणी ही सुजय विखे पाटील यांनी केलेली आहे। दक्षिण नगरमधून सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला। 2 वेळेला ते खासदार राहिलेले होते, मात्र या वेळेला जवळपास 29,000 मतांनी सुजय विखे हे पराभूत झाले। निलेश लंके, शरद पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि ईव्हीएमची पडताळणी करण्याची त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे। ईव्हीएमची पडताळणी करावी अशा स्वरूपाची मागणी करणारे ते भाजपचे बहुधा पहिलेच उमेदवार। तर भाजपच्या उमेदवारांनीच ईव्हीएमवरती संशय उपस्थित केलेला आहे, त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। सुजय विखे पाटील यांचा दक्षिण नगरमधून पराभव झाल्यानंतर आता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलंय आणि या पत्राद्वारे त्यांनी ईव्हीएमची पडताळणी व्हावी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊयात। उमेर सय्यद आपले प्रतिनिधी सोबत आहेत। उमेर, सुजय विखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय, नेमका काय त्यांचा आक्षेप आहे, काय त्यांच्या मनामध्ये शंका संशय आहेत? नक्कीच गुरु सर, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रावरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे आणि त्यासाठी त्यांनी एक मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे एकूण 18,88,000 रुपयांची शुल्क देखील भरलेले आहे। यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि राहुरी अशा 40 केंद्रावरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे। विशेष म्हणजे सुजय विखे पाटील यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि त्यांच्याकडून अधिकृत जी माहिती आहे ती देण्यात आलेली नाहीये। मात्र तरी देखील जे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमटे यांनी या बातमीला दुजोरा दिलेला आहे। जे आहे तर ते निवडणूक विभागाने याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला जिल्हाधिकारी यांनी जो आहे तर तो प्रस्ताव पाठवलेला आहे। आता स्वतः दुजोरा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आता या ईव्हीएम व ईव्हीएम वरती संशय उपस्थित करणारे, त्या पडताळणीची मागणी करणारे सुजय विखे हे भाजपचे पहिलेच उमेदवार। धन्यवाद उमेर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।